मुंबईच्या आग्रीपाड्यात कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप होतोय। भाजप पदाधिकाऱ्यानं हा आरोप केलाय, तर 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात असं आरोपी म्हणायचा, असं पीडितेनं म्हटलंय। तर आरोपी माझ्याशी अश्लील भाषेत बोलायचा असंही या पीडितेचं म्हणणं आहे। झालेलं होतं, आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुमच्या तक्रारीवरून जे काही कारवाई आहे ते पोलीस करत आहेत। मधल्या काळामध्ये आरोपीने तुमच्यासोबत नेमकं काय गैरवर्तन केलं आणि तुमच्या आता काय मागणी आहे? ग्रुप होता ऑफिसचा, तिकडनं त्यांनी नंबर काढला माझा। माझे 2 फ्रेंड्स आहेत, त्यांचा पण नंबर त्यांनी काढला होता। त्यांना पहिला मेसेज केला, त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केलाय। अशरफनी मला कॉल केलाय आणि कॉल करून मला तिच्याबद्दल घाणघाण बोलत होता की मी ओयोला घेऊन जातो तिला आणि वन वीकमध्ये मी घेऊन जातो तिला, सगळं काही करतो तिच्याबरोबर। अश्लील फोटोज व्हिडिओ वगैरे तो पाठवत होता व्हॉट्सअपला आणि माझ्याकडनं पण मागत होता की मला असे सगळे फोटोज पाठव, प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला। मी बोलायचं पण की आपण लॉजला जाऊया आणि मला हे पण बोललाय की मी कार आणतो तुझ्यासाठी, आपण कारनी जाऊया बाहेर फिरायला, मी बाईक आणतो, बाईकनी जाऊया आपण फिरायला। म्हणून त्याला बोलला की जर तुला नाही आवडत आहे तर आपण मंदिरात जाऊ, तुला पाहिजे तर मी कलावा पण बांधतो आणि तुझे जेवढे देवी देवता आहेत त्यांच्याबरोबर माझा बॉन्ड करून दे। की फर्स्ट टाइमला जेव्हा मला टेक्स्ट आलं त्या टायमिंगलाच मी माझ्या फादरला इन्फॉर्म केलं की पप्पा असं असं होतंय। त्या टायमिंगला मी कॉल रेकॉर्ड केलं होतं, पप्पांना मी ऐकवलं, पप्पांनी ऐकलं। पप्पा बोलले थांबू नको, आपण चॅट कंटिन्यू करूया, कारण प्रूफ पाहिजेत काही ना काही। अश्लील गैरवर्तन तर आरोपीकडनं होतच होतं, मात्र यामध्ये कुठे धर्मांतराचा अँगल वाटला? तो बोलत होता ना ज्या प्रकारे कि मेरे तो काफ़ी हिंदू गर्लफ्रेंड रह चुकी है, तो इसमें कोई कास्ट वगैरह मैटर नहीं करता है और आजकल की हिंदू लड़कियों को मुस्लिम लड़के ही पसंद आता है। त्यांनी मला सांगितलंय कि मेरे चाचा की 3 वाइफ है, जो कि 2 मुस्लिम है और एक हिंदू है। हमने कभी उनको रोक टोक नहीं किया है कि पूजा पाठ मत करो या मंदिर मत जाओ, तो हम लोग आपको भी नहीं करेंगे। अगर मैं आपके साथ में फिजिकल हो गया तो मैं आपको कभी रोक टोक नहीं करूँगा ये सब चीज़ों के लिए। मला असं वाटतं की त्याचा प्लॅन आहे हे सगळं। कॅमेरामन हरी नेगी सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या आग्रीपाड्यात कॉर्पोरेट जिहाद झाल्याची माहिती आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अशरफ सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे। नोकरीसाठी मुलाखतीला येणाऱ्या मुलींचे फोन नंबर घेतले जायचे, मुलींच्या मोबाईलवर अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवले जायचे। आरोपीनं 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवले, बनकर यांचा हा आरोप आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आल्याचाही आरोप आहे। की माझी मुलगी जिकडे काम करत होती तिकडे अधिकतर मुली हिंदूच होत्या आणि जे मुलाची क्वांटिटी होते ते मुसलमान जास्त मुलं होते। त्याच्यातून असं प्रकरण घडलंय की जॉब गेल्यानंतर त्या मुलांनी कुठून नंबर काढला काय ठाऊक नाही आणि माझ्या मुलीला काही दिवसापासून अश्लील व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ, घाणेरडे शब्द, तुझे लॉज पे लेके जाऊंगा, तेरे साथ ऐसा करूंगा, मी आता ऑनलाईन आणि सगळ्यांच्या समोर ती गोष्ट बोलू नाही शकत, इतके घाण शब्द होते। आणि हे 21 तारखेला माहिती पडल्यानंतर आम्ही बोललो की बघूया थोडा नेक्स्ट टाइम हा नाही करणार, पण तो काय थांबला नाही आणि कंटिन्यू अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ पाठवत होता। पोलिसांच्या माहितीनुसार 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे। आरोपी अशरफ सिद्दीकी हा मुंबई पालिका प्रभाग क्रमांक 201च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती आहे। या मुलींनी धाडस दाखवून आज या ठिकाणी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे जो आरोपी आहे तो आरोपी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा भाचा आहे। परंतु आज ह्या जिहादी मानसिकतेची इतकी ताकद झालेली आहे की मुंबई सारख्या या महानगरीमध्ये हिंदू मुलींना ट्रॅप करणं, त्यांना जाळ्यात ओढणं आणि त्यांच्यावरती शरीर सुखाची मागणी करून त्यांना बाटवणं, नंतर टाकून दे, हे प्रकार या ठिकाणी घडू लागलेले आहेत। दरम्यान मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आग्रीपाडा पोलीस स्टेशनला भेट देत संबंधित प्रकरणाची माहिती घेतली। या मुलाची मी आता हिस्ट्री विचारली तर ही 4थी का 5वी मुलगी आहे। याचा अर्थ 4 मुलींना हा छळून झालाय। आता ती छळणूक आर्थिक होती, मानसिक होती की शारीरिक होती, या बाबतीत पण इन्क्वायरी झाली पाहिजे।